संजय राऊतांची तक्रार योग्य आहे असं अंबादास दानवेंनी म्हटलेलं आहे। पोलिसांनी प्रकरणाची सखोल चौकशी करावी। संजय दिना पाटलांच्या विधानावर दानवेंनी ही मागणी केलेली आहे। पोलिसांकडून चौकशी केली जाईल असं दरेकरांनी म्हटलेलं आहे। संपत्ती याचा माज असताना बऱ्याच ठिकाणी या सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी माणसं संपवण्याचं काम केलेलं आहे। आणि म्हणून संजय दिना पाटील कोणत्या आधारावर बॉम्ब फेकू म्हणतात, बंदुकीनं उडवू म्हणतात, यांच्याकडे बॉम्ब कुठून आले, कोण यांना बॉम्ब देणार आहे, मग बॉम्बची क्षमता काय आहे, त्याच्यात मग एक जणावर अटॅक होणार आहे का, 10 जणांवर होणार आहे का, याचा तपास तर झाला पाहिजे। बॉम्ब फेकू म्हणजे कुठेतरी बॉम्ब असेल ना संजय दिना पाटलाकडं, म्हणून संजय दिना पाटलांनी असं वक्तव्य केलेलं आहे। आणि म्हणून संजय राऊत साहेबांची तक्रार केली ती योग्य आहे। मी पोलीस आयुक्तांना मी सुद्धा तशाच पद्धतीनं पत्र लिहिल की या सगळ्या प्रकरणाची सविस्तर चौकशी झाली पाहिजे। बॉम्ब फेकणार कोण? बॉम्ब फेकणार संजय पाटील बॉम्ब फेकणार? अरे काय बोलणं आणि करण्यामध्ये, त्याला फेकूनच दाखव हिंमत असेल तर। अरे काय एवढे आम्ही नाही तो उद्धव ठाकरेंचा सैनिक एवढा नाही, कळलं का? त्यांनी अशा गोष्टी त्यांनी नाही कार्यकर्त्यांना भेटायला तर उतरला तर पाहिजे घरून, 3रा माळ्यावरून 4था माळा हातो गोडे ते बरं। त्याचं घरच कोणाला माहिती नाही, कोण म्हणतं भांडूपला राहतं, कोण म्हणतं मुलुंडला राहतं, कोण म्हणतं अन्य ठिकाणी राहतं। आधी घराचा पक्का पत्ता द्यायला सांगा, त्यांनी जास्त आवाज करू नये। आणि या संदर्भामध्ये तक्रार होणं त्या ठिकाणी स्वाभाविक आहे। पोलीस त्याची चौकशीही रीतसर करतील, कारवाईसुद्धा करतील। आणि या संदर्भात आजच राज्याचे मुख्यमंत्री जे स्वतः गृहमंत्री आहेत त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं अशा प्रकारचं कोणावर बॉम्ब टाकला जाणार नाही, कोणी पोकळ धमक्या त्या ठिकाणी देताही कामा नये आणि पोलीस त्या ठिकाणी त्यांची योग्य कारवाई करतील अशा प्रकारचं स्वयंस्पष्ट निवेदन माननीय मुख्यमंत्र्यांनी सकाळीच आपल्या माध्यमातून केले।